नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा, मती मंदते ज्ञानदाता दिनाचे, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनोजव मार्ग तुतुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मज मोनगायुत मुख्यम, श्रीरामदूतं शरणं प्रपदे, शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासगास पीठ निलय सरस्वती नमोस्तुते, श्री राधा मेरे स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोये दीजिए श्री वृंदावन का वास, श्री राधा मेरी माता है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। गाय गडी मंदिरे वसे माझा गाया, गाय गडी मंदिरी वसे माझा गाया, चरणाशी अर्पितो अजन्म एकाया, जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज की देवाची द्वारी उभाक्षण भरी, देवाची द्वारी उभाक्षण भरी, तेने मुक्तीच्या साधी येल्या, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी। कीर्तनोपेशेसाठी निवडलेला अभंग श्री संत कैवल्य सम्राट माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे। आजच्या अभंगामधून ज्ञानोबा नरदेहामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक मानवानं भक्ती केली पाहिजे, पण कशी करायची ते ज्ञानोबा आजच्या अभंगामधून सांगतात। या नरदेहामध्ये जन्माला आल्यावर प्रत्येक मानवानं एकदा तरी देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहिलं पाहिजे। देवाची द्वारी उभा क्षण भरी। तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज आम्ही आमचे काम धंदे सोडून देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहायला तयार आहे, आमचा फायदा काय? तेने मुक्तीच्या साधी येल्या। ज्ञानोबा काय म्हणले, जो कोणी देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहील त्याला चार मुक्त्याची प्राप्ती होईल। तुम्ही म्हणताल एका क्षणामध्ये आम्हाला जर चार मुक्त्याची प्राप्ती होत असेल, आम्ही देवाच्या द्वारात उभा राहायला तयार आहे, पण उभा राहिल्याच्या नंतर नेमकं कोण्या देवाचं भजन करायचं? अभंगाचं दुसरं चरण हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी, फक्त मुखानं हरी नावाचं भजन करायचं। तुम्ही म्हणताल पहिल्या चरणामध्ये काम सांगितलं ते आम्हाला पटलं, किती क्षणाचं होतं बोला? एका क्षणाचं। पण दुसऱ्या चरणामध्ये सतत हरी मुके म्हणा, आमच्या मागं लेकरं बाळ आहेत, आमच्या मागं ढोरे आहेत, आमच्या मागं मोठा संसार आहे। ज्ञानोबा काय म्हणले, त्या संसारात सुद्धा गाऊन परमार्थ होतो। अभंगाचं तिसरं चरण आसोनी संसारी जीव वेगू करी, वेदशास्त्र बागे बाह्य सदा, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी। अशा पद्धतीनं परमार्थ केला पांडवांनी। परिणाम झाला काय? हे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना, द्वारकेचा पांडवा घरी, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठ्ठल। ज्यांच्या संपर्कामधून महाराज कीर्तन आलं असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थ प्रेमी पांडुरंग दाजी गलबे, त्यांच्याकडून माझ्याकडे आलेली सेवा, सर्व गावकऱ्याच्या वतीने आलेली सेवा विठ्ठल। आणि ज्यांचं महाराज शूटिंगसाठी चॅनल आहे, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थ प्रेमी नामसंकीर्तन चॅनलचे मालक देवाभाऊ गायकवाड यांचे सहकारी ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। आपण सुद्धा सर्वजण कीर्तनाला उपस्थित, तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार। तुम्ही म्हणता आम्ही काय पाप केले? सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो। कपिली गाय चरते रानात, कपिली गाय चरते रानात, हरिण चरते वनात, तुम्हा सर्वांचं नाव घेतो छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानात। अशा पद्धतीने महाराज अभंग घेतलाय ज्ञानोबा यांचा। सालाबाद प्रमाणे चालत असलेला सप्ताह आहे बघा। सप्ताह 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 नेमका कशासाठी करायचा सप्ताह? दवाखान्यात दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून? होय तात्या, दुखत म्हणून। काय दुखत? कोणाचं पोट दुखत, कोणाची पार दुखती, दुखत म्हणून दवाखान्यात जायचं। तसं माणसामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून सप्ताह करायचा। उग पैसे चालाचे झाला म्हणून अजिबात सप्ताह करायचा नाही। तुकोबा गायकडे काही साधक मंडळी गेले आणि तुकोबा गायला बोलायला लागले, तुकोबा गाय तुम्ही सर्व संसाराचा त्याग केला आणि रात्रंदिवस भजन केलं, नेमकं तुमच्यात परिवर्तन झालं काय? आमचं परिवर्तन ऐका। शुद्ध चोकाळलेले स्फटिकच आहे, मायका वरच्यानं खाली येऊत नका, फक्त वरच्या टप्पू चलू द्या। तुकोबा गाय म्हणले आमच्यातलं परिवर्तन ऐका।
अगोदर आम्ही कसे होतो महाबळे मन होते जे गांधले शुद्ध चोकाळले स्फटिक जैसे आमचं मन अगोदर गंजलेलं होतं पण आज शुद्ध झाले कशानं जीवे गोडतीनं अक्षराचा रस अमृताचा यास पिके पुढे भजन केलं म्हणून परिवर्तन झालं तसं भजन केलं पाहिजे कशासाठी परिवर्तन होण्यासाठी गोड सप्त्याचं नियोजन आहे दादा आणि माझ्याकडे सेवा पहिला फोन केला की म्हणले मुकुंद महाराज कीर्तन करता का मी म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिलंय मला कीर्तन करायचं पक्वाद्याला पक्वाद वाजवायचं टाळावाल्याला टाळ वाजवायचं मायका वाचायला प्रमाण म्हणायचं विनेकरी बाबाला विना घ्यायचंय सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं चोपदागाला सगळीकडे ध्यान द्यायचं शूटिंगवाल्याला शूटिंग करायचं काम आहे आणि खाली बसणार यायला नुसतं भागवत सुटलं की पंक्तीत जेवायचं नाही कीर्तनामध्ये बसलं की हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं भजन करायचं पण सुरेश बाबा तुकाराम महाराज म्हणले काही लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात पण टाळी वाजवायला वाजवितात टाळी म्हणजे लोक कीर्तनात येतात महाराजाच्या पुढे येऊन बसतात कसं हातावर हात टाकून या फळी वाजविता टाळी लाज वाटे हातावर हात टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटते आता खरं सांगा माणसाला लाज वाटली पाहिजे पण कुठं बसतो का नाही तुमच्या इथे डाव पिंट्याची माय सगळ्या गावाला येणार ती साकाराम तात्या सापडतच नाही अशा जागेवर पत्ते खेळायला जातात तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे मटका लावायला जाताना लाज वाटली पाहिजे तिकडे वाटत नाही वाजविता टाळी लाज वाटे पण मी या मताचा माणूस आहे बाईनं कुकाच्या बोटाला पाहुण्यानं चाच्या गोटाला आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला कवाच लाजायचं नाही असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन केलंय ज्यांनी या सप्त्याचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाचिया लेकरं जन्माला आले तर असे असावा बघा खरं सांगा लेकरं बाळ असले पाहिजे बक्कळ असले पाहिजे का एक असलं पाहिजे सुरू नका एकच पण कसं पुत्र वावायसा एकच असू द्या पण कसं पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा तीन लोकी झेंडा सुरेश बाबा आजकाल तसं आहे का पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा असेल एक होता कामा नाही कबीरदास महाराज म्हणले देवा एकच दी पण चांगलं दी आणि ते जर वाईट निघलं खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी खबरले ना मेरी नाही तो होगी तेरी मेरी भगवान नहीं तो होगी तेरी मेरी पगले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी होगी तेरी मेरी होगी तेरी मेरी खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी होगी तेरी खबरले ना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी होगी तेरी खबरे 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 नहीं तो होगी तेरी मेरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी खबर लेना मेरी होगी तेरी मेरी खबर लेना मेरी ऐसा होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी नहीं तो होगी तेरी मेरी वाद वाटतं रे एकदा याच्यासाठी हो ना सुरेश बाबा वाजनागे पाहिजे तास काय काय वाजितेत का खाजितेत मिळत लागेल हो ना कीर्तनामध्ये मोकळ्या मनाची माणसं पाहिजे इथं आल्यावर कीर्तनकारानं गायकानं वादकानं असं काम करायचं इथं खाल्ल्याला इथं जिरलं पाहिजे
वाटणं जाताना पातळीत पोहे का खाणं होईन लय अवघड खेळ असते मागात एका जागेवर मी असं तानू तानू बोलू लागलो दोघं जण होते एक जण म्हणला मागात लयच बॉम्बला लगे दुसरा म्हणला फुकटचं खाल्लेलं कुठं जिगिते असे उभागे लोक काय सांगावं तुम्हाला पण सुंदर कार्यक्रमाचं काय नियोजन केलंय मुलगा जन्माला आला तर चांगला आहे पांडुदाजी मुलगा जन्माला आला दादा ज्ञानोबा काय ज्ञानोबागाने इतिहास घडला काही रचिला पाया आणि उभा गेले देवलया पगमागताचा पाया घाचायचं काम केलं आता खरं सांगा घरी बंगला बांधत असताना पाया मजबूत पाहिजे का वरची भितार पाया कामून पाया जर मजबूत नसल भिंत कधी कोसळण काय सांगता येत नाही पाया मजबूत पाहिजे तसं माझ्या परमार्थाचा पाया मजबूत होता परमार्थाचा पाया ज्ञानोबागाने रचला रचत असताना कोणते कोणते निर्माण केले ग्रंथ ऐका ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृता अनुभव आणि ज्ञानोबागायचा गाता तुम्ही म्हणताल महाराज आज अभंग घेतलेला सुद्धा कोणाचा आहे ज्ञानोबागायचा पण हरिपाठ ग्रंथ वैयक्तिक स्पेशल नाही गात्यामधून 27 अभंग असे बाजूला काढले आणि त्याचं नाव दिलं हरिपाठ ग्रंथ हरिपाठ ग्रंथाची ताकद ऐका आपण रोज म्हणतो म्हणून आपल्याला ग्रंथ सामान्य वाटतो पण त्याच्यावानी महान ग्रंथ कोणता नाही हरिपाठ ग्रंथाची ताकद ऐका फक्त आपल्या घरी हरिपाठ म्हणणारी सून आणायची कोणती ओ सुनमुख बघणारी हो कोणती सून आणायची हरिपाठ म्हणणारी निस्तं सांच्या पारी म्हणायचं सासूबाई माझा हरिपाठ घेणं झाला एवढं जगी म्हणली पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिपाठ उत्तम बाबा म्हणू लागली ज्ञानदेवा ध्यानी ऐका ज्ञानोबा काय म्हणली निस्ता हरिपाठ जगी झाला म्हणलं तरी पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ही ताकद कोण्या ग्रंथाची बोला हरिपाठ ग्रंथाची याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटते काळानं आम्हाला न्यायला येऊ नये कोणी काळानं यमानं आम्हाला न्यायला येऊ नये याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटतंय यमानं आमच्या तोंडाकडे सुद्धा बघू नये त्याने एकच काम करायचं नित्य नियमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा महाराज म्हणले त्याला काळ न्यायला यायचं लांबच राहिलं सुरेश बाबा डोळ्यानं बघत सुद्धा नाही कळी का पाटे लोक म्हणते मला ज्ञानेश्वरी पाटे पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ पाठ नाही कामून हरिपाठाचं एक दोघं नाही 3 कडे बघ म्हणते पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे ते मिळत लागत नाही तिथं गेल्यावर हे हरिपाठाचं दोघं नाही पण कडी काळ त्याशी न पावे दृष्टी याच्या पुढे जाऊन बोलतो एकदा लावून घ्या ऐका कडी काळ त्याशी न पावे दृष्टी ताकद कोण्या ग्रंथाची हरिपाठ ग्रंथाची याच्या पुढे जाऊन बोलतो ज्या माणसाला वाटतं मी ग्रामपंचायतला फॉर्म टाकला मी बिनविरोध निवडून यावा त्यानं एकच काम करायचं फक्त दररोज मनाभावातून हरिपाठ ग्रंथ रोज पठण करायचा ज्या माणसाला वाटतंय मी कोण्याही कामामध्ये डोकं घातलं ते मार्ग माझा व्यवस्थित सगळ्या शेवटपर्यंत काय झाला पाहिजे दादा सक्षम झाला पाहिजे त्याने एकच काम करायचं नित्यनेमानं हरिपाठ ग्रंथ पठण करायचा ज्ञानोबा म्हणले ज्यानं नित्यनेमानं हरिपाठ ग्रंथ पठण केला त्याचे सगळे मार्ग मोकळे करण्याची ताकद सर्व मार्ग सुगम हरिपाठ ही ताकद कोण्या ग्रंथाची बोला हरिपाठ ग्रंथाची बोय टाकली तर मी कीर्तन सांगायलो पण बोलणं समजाले ना कशामुळे विचारलो आता या 4-5 जणांना माहिती माझ्या बोलण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे 50% बाय एकमेकीला खुणाल्यात म्हणाल्यात माय तोत्र दिसायला खोटं बोलायचं नाही आणि खरंच आपलं बोलणं मागात तोत्रच आहे अवघं कशाला अवगून झाकून ठेवायचं मागात तुकाराम मागात म्हणले मुकुंदा अवगून झाकून ठेवशील तर तुझी फजिती होईल अवगुणाची हाती आई अवघीचं फजिती एवढं इचकून का म्हणून सांगायलो तुकाराम मागात म्हणले अवगून झाकून ठेवलं की फजिती होती आणि त्यातली त्यात पांडुदाजी परिसर बदलला की काय बदलते दादा भाषा बदलते एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो बैठकीत बसलो 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले बाबा तुम्ही कधी आल्या मी म्हणलं मी आताच आल्या मला वाटलं मी धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर गाडून आलो म्हणले घाबरू नका आमची भाषा तशी मी म्हणलं तो झालं खरं पण मी झालो ना पातळ परिसर बदलला की भाषा बदलते आणि त्यातली त्यात आमचं अवगुण कोणतं मागा तोत्र बोलणं अवगुण झाकून ठेवलं की फजिती होती काय झालं आमच्या गावामध्ये तोत्री पोळी होती कोणावानी पोहे टाकली कर मायावानी त्या पोरीचं लग्नच जमणं गेलं पोरीची माय म्हणली बाळी तो किती दिवस झालं लग्न जमणं काय होण्याचं का बैठकीत गेल्यावर गबस बाळी म्हणली आई तिथं गेला तोंड दौकीत ना म्हणले दप्ती पदबत्ती पण तिला माहित नव्हतं ते कुण्या ना का पिंट्यात वाट काय कोणावानी मायावानी तिकडं त्या पिंट्याचा बाप सांगू बेजा बाळ्या तो किती दिवस झालं लग्न जमणं काय होण्याचं का बैठकीत गेल्यावर गबस बाळ्या म्हणला पप्पा तिथं गेला तोंड दौकीत ना म्हणला दप्ती बघतो गेलं पोरगी बघायला पोरगी पास केली सगळं काय झालं पण जाता जाता पोरीच्या बापाला म्हणते मला एकदा डबल तिला बघायचं आता ग बसावानं आधी तर भेटणं पण मागात डबल बघायचे म्हणला पुन्हा बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला
ओघानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते बघितला पोरीनं. पोरी म्हणते तिडा तिडा. शेजारी तिची मैत्रीण होती म्हणजे ग बसणार तो बाप लाकडानं सांगते. तिला कशाची दम निघाली? तिडा तिडा. ग बस. पोरगी मोठ्यानं म्हणली तिडा तिडा तिडा. पोरग म्हणताय तुतय तुतय तुतय. सगळा सुएकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो एक ना ऐकायला यायचं एक. विठाला आवून झाकून ठेवलं की फजिती. चला मी बाजूला गेलो. कुठून? सर्व मार्ग सुगम हरिपाठ. ही ताकद माझ्या हरिपाठ ग्रंथाची. याच्या पुढे जाऊन बोलतो, ज्या माणसाला वाटतं आम्हाला पवित्र व्हायचं हरिपाठ कीर्ती जगी गाय पवित्राची होय देह त्याचा, असे हरिपाठ ग्रंथातील प्रथम क्रमांकाचं मग आजच्या सेवेसाठी घेतलाय. आजच्या भागामधून ज्ञानोबा सांगतात तुम्ही आम्ही काय केली पाहिजे बाबा? भक्ती केली पाहिजे. का हो? भक्ती जर केली मुक्ती नावाची पोरगी बायको भेटती. कोणती? आजकाल झाले काय, नेमकंच लेकरू जन्माला आले तिला, नेमकंच लेकरू जन्माला आले त्याला बी, आणि 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा लग्न करा वाटायले. पण कोण्या मुलीसोबत? मुक्ती नावाच्या. आपल्या गावची मुक्ती नाही बरं का. मुक्ती म्हणजे काय? जन्म मरणातून मुक्त होणे. किती वेळा जन्मा यावे आणि नित्य व्हावे भजित. जन्माला येताना दुःख आहे ना, त्याच्यातून आम्हाला मुक्त व्हायचे म्हणजे मुक्तीसोबत लग्न करायचे. पण ऐका, प्रत्येकाची इच्छा एकच आहे, मुक्ती नावाची मुलगी बायको भेटली पाहिजे. पण त्याच्यासाठी काय पाहिजे मग? भक्ती पाहिजे. भक्ती करणं आणि मुक्ती नावाची मुलगी बायको भेटती. पण ऐका, एखादी मुलगी जर लय मनात असल, पहिल्या झटक्यात तिला नापास करायचं. मी प्रमाण देऊन बोलणार का महाराज? ऐका, पहिल्या झटक्यात नापास करायचं. तुकोबाराने संसाराचा त्याग केला, रात्रंदिवस भजन केलं. कोणासाठी बोला? सकाराम तात्यासाठी. मग बोला ना असं, बोला कोणासाठी? मुक्तीसाठी. कोणासाठी? मुक्तीसाठी. आणि शेवटी मुक्तीच नापास केली. आता दिवस पहिल्या झटक्यात मुक्ती नावाची मुलगी काय केली दादा? नापास केली. तू का म्हणे मुक्तीत पगी निवी नो बगी, आणि आता दिवसाची खेळी मिळी. पहिल्या झटक्यात नापास. सुरेश बाबा निस्ती नापास केली नाही, आवाज द्या. निस्ती नापास केली नाही. देवा ऐके ही विनंती, मज नको गे ही मुक्ती. देवाला सुद्धा काय केली बाबा? विनंती केली. म्हणून ऐका, मुक्तीसाठी एकच काम केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. पण याच्या पुढे जाऊन ज्ञानोबा म्हणतात एक काम करा, तुम्हाला मुक्ती नावाची मुलगी बायको पाहिजे ना? हो पाहिजे. एकच काम करा, मुलीच्या बापासोबत जॅक लावा. मुलीच्या बापासोबत लावा. आणि एकदा पोरीचा बाप कुठं घ्या? असा मुठीत घ्या. एकदा जर मुठीत बसला, मुक्ती नावाची पोरगी बरोबर बायको होती. महाराज म्हणले जॅक लावा, लावा, मुठीत घ्या. काय? ज्ञानोबा म्हणले देवाच्या द्वारामध्ये काय केलं पाहिजे दादा? एक क्षण उभा राहिलं पाहिजे. मग परिणाम तिने मुक्तीच्या रेसा दिल्या. ज्ञानोबा म्हणतात देवाच्या द्वारामध्ये उभा राहा. पण आता मला पहिले 4 मुद्दे घ्यायचे. कोणते कोणते? ऐका, पहिला मुद्दा मला घ्यायचा एकच. कोणता? देव कोणता? देव कोणता? सध्याच्या काळामध्ये देव आपण कोणाला म्हणतो? एखादा दगड घ्यायचा, दगडाला शेंदूर लावायचा. शेंदगी हेंदगी दैवते, कोण पूजिते भूते केते. तशा देवाच्या नादी लागायचं नाही. महाराज म्हणले अशा देवाच्या नादी लागा. पांडुरंग काते दिव्य तेज झळकते. अरे त्या देवाचं तेज झळकलं पाहिजे. अशा देवाच्या द्वारामध्ये उभं राहिलं पाहिजे. नुसतं देवाचं तेज झळकून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा देवाचं तेज देता आलं पाहिजे. काय लोक म्हणतात आमच्या गावचा सावकार लय पैशावाला, लय पैशावाला, लय पैशावाला आहे. पण पैशावाला असून उपयोग नाही दादा. गरीबाचं लेकरू एखाद्या दवाखान्यात ऍडमिट असेल, त्या गरीबाच्या लेकराला 10 रुपये दिले पाहिजे, तर मग त्या सावकाराची किंमत आहे. तसं देवाचं तेज असून सुद्धा उपयोग नाही. देवाच्या विठाला इथला सांग ना, कीर्तनातला सांगायलो. ऐका, देवाचं तेज असून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं तर सामान्य माणसाला सुद्धा तेज देता आलं पाहिजे. अशा देवाच्या द्वारामध्ये एक क्षण बघायचं. तुम्ही म्हणताल मुकुंद महाराज पंढरपूरला गेल्याच्या नंतर 20-20 घंटे आम्ही पांडुरंगाच्या दारात उभा आहेत. मला मान्य आहे ना. पण तिकून गावाकडे पण पप्या खाल्ला कडचा कापूस यातला का वगला कडचा फुटला का? बघा ना, देवाच्या द्वारात उभा आहेत पण मन कुठे आपलं? पोहे टाकलीमध्ये. तसं उपयोग नाही. ज्ञानोबा म्हणतात एक क्षण उभा तनु मनो जीवे जगनाशी लागावे, अगरत्वा करावे दास्य सकळ. गर्व न करता एक क्षण देवाच्या द्वारात उभा राहा. परिणाम तेने मुक्तीच्या साधी येल्या. 4 मुक्त्याची प्राप्ती आहे. पण ऐका, 4 मुक्त्या प्राप्त आहेत. 4 मुक्त्या कोणत्या कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. या 4 मुली बायका भेटत्यात. पण ह्याच्या सोबत चांगल्या पद्धतीचा हुंडा सुद्धा भेटतो. लोक म्हणतात हुंडे बंद झाले, हुंडे बंद झाले, हुंडे बंद झाले. पण कोणाचे? फाट्याहून झुलत येणार घ्यायचे. पण चांगल्या नवरदेवाला हुंडा मापावाच लागतो. आजकाल बी मापावा लागतो.
पण या 4 मुली बायका भेटायल्यात आणि चांगला हुंडा सुद्धा भेटायलाय. ज्ञानोबा काय म्हणले, जन कोणी सलोकता नावाची मुक्ती भक्ती करून प्राप्त केली त्याला हुंडा आहे. कोणता? त्याने वैकुंठ भुवनी गग केले. कोणी केले? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, आणि त्याने वैकुंठ भुवनी गग केले. ऐका, ज्ञानोबा काय म्हणले, सलोकता नावाची मुक्ती जन प्राप्त केली का दादा, त्याला हुंडा कोणता आहे? वैकुंठ भुवनी गग केली. आता खरं सांगा, वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. या मृत्यू लोकांवर घर बांधणं अवघड आहे. आयुष्यभर काम केलं तर माणूस कुठं 2 खोल्या बांधते, तरी खिडक्याला चावळी गुंडाळीते, अर्धवट बांधकाम. पण वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम पाहिजे असेल, भक्ती करायची, दाजी मांडी घाला, भक्ती करायची, सलोकता नावाची मुक्ती प्राप्त करायची, मग वैकुंठ भुवनी गग केले. आता पहिली मुक्ती झाली, आता दुसरी मुक्ती सांगितली, समीपता. ज्ञानोबा काय म्हणले, जन कोणी भक्ती केली त्याला समीपता नावाची मुक्ती काय होती दादा? प्राप्त होते, बायको होते. पण हुंडा काय? लक्ष्मी वल्लभ तया जवळी. कोणाजवळी? नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ. भक्ती केली त्याच्या जवळ, रात्रंदिवस पैसा. पैसा अशी गोष्ट, पैसा कोणाकडे टिकत नाही. आपण खेड्यातले म्हणून बोलतो, काही लोक खेड्यातले असे, दोघं नवरा बायको सुद्धा लोकांच्या इथं गोजानं जातात. सुरेश बाबा कोणाच्या इथं? लोकांच्या इथं गोजानं कामाला जातात. ते जात नाहीत, आपल्या मुलाला सुद्धा लोकांच्या इथं कापसाचे टेम्पो दाबायला पाठवितात. पण तीच घर मालकीन सकाळी झोपेतून उठली, वाटी घेते, शेजारणीकडे जाते, शिला 2 चमचे साखर उसने देते का? बघा भेटते ना आपल्याला खेड्यामध्ये. कामाला तर दम नाही, आणि घरामध्ये साखरे पतीचा सुद्धा काय नाही दादा, पत्ता नाही. का हो? काहीच नाही. आदल्या जन्मी भक्ती करायला चुकले म्हणून या जन्मात पैशाला मुकले. काही लोक अजिबात काम करत नाहीत, अजिबात काम करत नाहीत. कडक कपडे, एसीची कॅबिन हातामध्ये मागत, पुण्यनगरी पेपर फिरती खुर्ची, कडक कपडे, अजिबात काम करत नाहीत. पण सांजच्या पारी 6 वाजले, सगळे नोकर येतात, मालक आजची कमाई एवढी झाली, मालक आजची कमाई एवढी झाली. का हो? काहीच नाही. बिचाऱ्यांना आदल्या जन्मी भक्ती केली, समीपता नावाची मुक्ती बायको केली, म्हणून लक्ष्मी वल्लभ तया जवळी. पैसा अशी गोष्ट आहे, पैसा कोणाकडे टिकत नाही. पैसा पैशावाल्यापाशी जाती बाबा. पैसा मुदलापाशी व्याज, व्याजापाशी चक्री व्याज. पैसा पैशापाशी जात असतो, निस्ता जात नाही. धनवंता घरी आणि करी धनाची चाकरी. पैसा पैशापाशी लाचरी करतो, पैसा पैशापाशी जातो. या कीर्तनात मी असं सांगितलं, ते लहान लेकरानं ऐकलं. हातामध्ये रुपया घेतला आणि मंदिरामध्ये दानपेटी जवळ गेलं, आणि दानपेटीच्या वर असा त्याने 1 रुपया धरला. एकच वाक्य ऐकलं होतं, कोणतं? पैसा पैशापाशी जातो. त्याला वाटलं दानपेटीतले पैसे रुपयापाशी येतात का काय माहित. घंटा उभा राहिलं, 2 घंटे उभा राहिलं, 3 घंटे उभा राहिलं, पैसे तर नाही आले, पण बोटाला घाम आला होता. ते रुपया दानपेटी. एवढी आशा बेकार आहे मागा. पण पैसा कोणाकडे टिकत नाही. पैसा टिकण्यासाठी भक्ती करावा लागते. भक्ती करायची, समीपता नावाची मुक्ती प्राप्त करायची, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. 2 झाल्या, तिसरी सांगितली मागा, स्वरूपता नावाची मुक्ती. ज्ञानोबा काय म्हणले, पहिला हुंडा वैकुंठात घर, दुसरा हुंडा रात्रंदिवस पैसा, आणि तिसरा हुंडा असा आहे. ज्ञानोबा काय म्हणले, साक्षात जगाच्या मालकाचं रूप असं चतुर्भुज होऊन ठेले. ही ताकद कशाची दादा? फक्त भक्ती करण्याची. चतुर्भुज म्हणजे कोण? जगाचा मालक. नर म्हणजे तुम्ही आम्ही. देवाचं रूप प्राप्त करणं म्हणजे स्वरूपता नावाची मुक्ती. ह्या झाल्या 3. आता 4थी सांगितली मागा, सायुज्यता. ज्ञानोबा काय म्हणले, भक्ती करायची, सायुज्यता नावाची मुक्ती प्राप्त करायची. पहिला हुंडा वैकुंठात घर, दुसरा हुंडा रात्रंदिवस पैसा, तिसरा हुंडा देवाचं रूप. पण 4थी मुलगी असे, बायको करणं आणि देव होऊन ठेवणं. एका हागे आत्मा, जीव शिव समा, वाया तो दुर्गमन घाली मन. अशा मागा ज्या 4 मुक्त्या तुम्हाला प्राप्त होत्यात. पण कधी? बोला. देवाचे द्वारी उभा क्षण भरी. देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहणं म्हणजे काय करणे दादा? देवाच्या पुढं पुढं. बरोबर ना? आजकाल सुद्धा बायको करायची म्हणल्यावर काय करावं लागतंय? पोरीच्या बापाच्या पुढं पुढं. जे आई दे म्हणते पुढच्या घरी, मला यंदा करायचं नाही. अवघड कंडिशन झाली मागाच, अवघड. एका जागा कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथलची काकू माझ्याकडे आली, म्हणली मुक्कू. मी म्हणलं बोल ना काकू. म्हणली आमच्या बबडीला एखादा ठेपा बघ ना. मी म्हणलं बघतो, पण कसा? म्हणली काय नाही, 4-2 एकर रान असावा, सरकारी नोकरी असावा, आणि पोराला मायबाप नसावा. म्हणलं तसा ठेपा आहे, पण मुलगा सुद्धा म्हणते मुलगी दिसायला सुंदर असावा, घरचं काम चांगलं करावा, आणि पोरीला मायबाप नसावा. म्हणली माय आम्ही काय मसनात जावा का? म्हणलं ते न मसनात जावा का? आजकाल एक विचित्र काम झाले हो. लोक म्हणतात मया बबीला 4-2 एकर रान तर पाहिजे, आणि मै बबी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेत कशाला पाहिजे? बरोबर आहे मुद्दा. तुम्हाला फक्त मुलीच आहेत का? तुम्हाला मुलं नाहीत का? तुम्हाला तर लय हाऊस. मला फक्त आराम करायचा, माझ्या सुनेनं मळ्यात जावा, कापूशीतून आणावा. प्रत्येकाची इच्छा आहे एक. मग एक काम करा ना, जसं फ्रीज गिफ्ट, कूलर गिफ्ट, तसं सासू पण गिफ्ट. कशाला? फक्त कापूशाचा. हो द्या नवीन सुरुवात. मागा शेतकऱ्याला पोरी द्या. शेती करा एवढा श्रीमंत माणूस कोणीच नाही, कोणीच नाही.
लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, फक्त माझ्या शेतकरी राजाचं काम चालू होतं. याला म्हणायचं शेतकरी राजा. 1 लाख रुपये महिना उचलणारा नवरा तिकडे पुण्याला असू द्या ना, ती बायको म्हणते मला पिझ्झा खायचा, पण घरी आलं की गपचूप जेवायची भाकर खाऊ लागली. पिझ्झा काय ना बाई, गपचूप भाकर खाय, लॉकडाऊन पडलंय. जास्त नाटकं लावू नको. शेतकऱ्याला पोरी द्या. शेतकरी एवढा श्रीमंत कोणी नाही, पण शेतकऱ्याचं एक गणित हुकायले. शेतकरी म्हणतं शेतीत दम नाही, शेतीत दम नाही, शेतीत दम नाही. उन्हाळ्यात एक लग्न मोकळं सोडीनं शेतीत कसा दम राहील? महागात म्हणे शेतीत लय दम आहे. पण आजकाल झाले काय, नुसते पोर बोंबलत फिरायले तर माझ्या बापाकडे 50 एकर आहे, माझ्या बापाकडे 50 एकर आहे. महाराज म्हणले तसं बोंबलत फिरल्यानं ती पीक देत नाही. मिगाशीचे मुलं शेत नाही देत पीक उगेते. उगण व माय घासावा लागती. कशी घासावं लागती? निवा. भाजी कधी चांगली होती महिला मंडळ? फोडणी चांगली बसली की भाजी चांगली होती. 3 गोष्टीची. कशा कशाची? तेलाची, मवऱ्याची, जिऱ्याची. फोडणी चांगली बसली, भाजी काय होती? चांगली. नाही तर डबा बघ मसाला चव नाही कशाला. फोडणी करपू द्यायची नाही. फोडणी चांगली बसली की भाजी. तसं या 3 गोष्टीची फोडणी चांगली बसली की कीर्तन सुद्धा चांगलं होतंय. जेवण्याची मजा कधी? गावगान गायचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा आणि तोंडी लावायला तवा जेवण्याची मजा. प्रवासाचा आनंद कधी? गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगले असावा, ड्रायव्हरनं भिंग नाही ना. ड्रायव्हर सुद्धा कसा पाहिजे महाराज? दोघनाथ. मग कीर्तन रंगत आहे. या 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. कीर्तन रंगत आहे दादा, पण कधी? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष. शेव ब्रह्मरस आवडी. मग कीर्तन रंगत आहे. चला मी बाजूला गेलो कुठून. या 4 मुली बायका भेटायला दादा. कधी? निवडावे तण आणि शेती करावी जतन. जेव्हा मागा शेतामध्ये काय करावं लागतं दादा? कष्ट. तवा ती शेती पीक देते. कष्ट, निवडावे तण. तण म्हणजे काय बोला? गवत. गवताची काडी न काडी, काडी न काडी, काडी न काडी, काडी न काडी, काडी न काडी. चल देऊ का पाठ बघ असं. अशी बाजूला करावं लागती. तवा ती शेती पीक देते. पण ऐका, शेतकऱ्याला मुली द्या. मुलीच्या मायबापाच्या पुढं पुढं करावं लागते आजकाल. तसंच या मुक्तीसाठी सुद्धा काय करावं लागले? पुढं पुढं. हे कळालं नाथ बाबाला. नाथ बाबा म्हणले तुम्ही मुलीच्या मायबापाच्या पुढं पुढं करू नका. असं कर्तृत्व करा, असं कर्तृत्व करा. तुम्हाला बायको कोणती करायची? मुक्ती नावाची. कर्तृत्व असं करा. मुलीचे मायबाप घरी आले पाहिजे, म्हणले पाहिजे दादा आमची लेख पदरात घ्या. इतक्या बी नाही दाजी, शेवटी पोरगीच म्हणली पाहिजे पप्पा केला तर तेच पिंट्या, नाही तर नादी लागत नाही. एवढं कर्तृत्व पाहिजे. मोकळा बोलत नाही प्रमाणे याच्यावर लगेच. मुक्ती नावाची पोरगी लग्न करायला तयार आहे. जसा हार मला घातला होता का तुम्ही, तसा हार तिच्या हातामध्ये महाराज. फक्त नवरदेव चांगला पाहिजे. गळ्यात माळ, भजन करणारा नवरदेव पाहिजे. ती महिना बघत नाही, काय नाही, कोणता महिना असू द्या लग्न करायला तयार आहे. पहिले लोक म्हणायचे पुसात लग्न नसून लॉकडाऊन मध्ये उसात झाले का नाही? आपल्याकडे उसात लग्न झाले महाराज. पण ती लग्न करायला तयार आहे. कोणती मुलगी? मुक्ती नावाची मुलगी. फक्त नवरदेव चांगला. तिला जर नवरदेव चांगला दिसला ती आवाज देते, अय पिंट्या थांब, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. अय पिंट्या थांब, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आणि पिंट्या लयच पुढी पुढी पडायला लागला ना, ती मुक्ती. ऐका, मुक्ती सायुज्याता पाठी लागे. पण कधी? एका जनार्दनी हरी हरी म्हणता. गुणगुण करू नका. एका जनार्दनी हरी हरी म्हणता आणि मुक्ती सायुज्याता पाठी लागे. ते मला डिस्टर्ब व्हायलाय ना. ऐका, मुक्ती सायुज्याता पाठी लागे. पण कधी? हरी नावाचं कर्तृत्व माणसानं चांगलं केलं पाहिजे दादा. हरी नावाचं कर्तृत्व असल, मुक्ती नावाची बायको भेटते. मग ज्ञानोबा म्हणले एक काम करा ना दादा, कर्तृत्व कोणतं करा म्हणले? हरी नावाचं. मग एक काम करायचं, हरी नावाच्या बदनानं मुक्ती नावाची पत्नी सुद्धा, मुक्ती नावाची मुलगी सुद्धा काय होते दादा? प्राप्त होते. आणि त्याच्यासोबत हरी नावाच्या बदनानं पुण्य सुद्धा होते. मग एक काम करा, आजपासून हरी नावाचं भजन, अभंगाचं दुसरं. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना,
गणना पुण्याची गणना कोण करी. सुरेश बाबा मला चाली सुद्धा चांगली ऐकायला भेटायला बरं का. नाही तर चाली लई चालीच्या निघाल्या. कुठून आणायला मिळत लागणं. एक जणांनी इना घेतला चाल म्हणली तू का म्हणे माझे याची जागा चुक मी म्हणतो तुका परभणीला चालला का माजलगावला चालला. ही पितक चाली. एक जण काल्याच्या कीर्तनात म्हणू लागला वाक म्हण टाक सडा अगं बाई बाई. मी म्हणलो तू पण मी टाकतो सडा. ही पितक चाली निघाल्या. चाली पितक का म्हणून निघाल्या. बबन बाबा गाणी पितक निघाली म्हणून चाली पितक निघाल्या. गाणी किती पितक निघाली. अंडगाट गा नाक मुका नाक मुका नाक मुका नाक मुका. या गाण्यावर किती अभ्यास केला म्हणजे गाण्याचा अर्थ कळत. बरं गाणे कसे निघू द्या मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. जसे गाणी निघते तशा गवळणी निघल्यात. आपल्या इकडे निघल्यात ना. एका जागा कीर्तनाला गेलो गावाच्या बाहेर गेलो कोणतरी ताई जागायला आलत्या. काय करता गेला म्हणला बा ताई अभंग फिबंग बंद म्हणला. निस्त्या गवळणी झाल्या पाहिजे. ताईनं केली गवळण सुरू. यमुनेचं पाणी कचला ढवळीलं नंदाच्या कानाला काग कवळीलं नंदाच्या कानाला. हिशोबानच होऊ दे आपल्या दोघाला मिळ लागायचं. हो ना असे वाजनागे म्हणले का एक जण कीर्तनाला गेलो असेच वाजनागे एका काकूच्या अंगातलं त्या हाताच्या झटक्याने तुटलं ना मंगळसूत्र. मग म्हणते एक म्हणी इकडं एक म्हणी तिकडं. म्हणलं दांड कांडे कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. बाबा एकदा मी एसटीने कीर्तनाला निघालो. सोनपेठ मध्ये गेलो एक काकू माझ्या शेजारी घेऊन बसली. कंडक्टर तिकीट काढायला उठला काकूच्या अंगातलं कंडक्टर जवळ जवळ आला म्हणला तिकीट तिकीट कंडक्टर म्हणला तिकीट कंडक्टरला चॅप्टर म्हटला होय म्हणला खाली. मग काकू म्हणते आंबा जोगा एक कोणाच्या अंगात कुठे येईल काय सांगता येत नाही. आता चला मी बाजूला गेलो कुठून नंदाच्या कानाला कशाला खवळीलं. आता खरं सांगा कृष्ण परमात्म्याला कोणी खवळीन का. इतक्या उभी नाही पुन्हा एक गवळण निघली. बासरी वाजली राधा थांबली तिच्या गागडोई बघ राधे जगा जपून पाणी बघ राधे जगा जपून पाणी. आता खरं सांगा राधा पाण्याच्या आपशाव जाईन का. ग्रामपंचायत सदस्याची बायकोचं मागा चौकट वालांडीनं आणि ती राधा कशाला काय काय लोक म्हणतात राधे चल माझ्या गावाला जाऊ साग गोकुळ राधा एवढी मोकळी का त्या कुठं भन भन पिकायला. ही पितळ गवळण निघाल्या मागाची पितळ का म्हणून गाणी पितळ निघाली. सध्या एक गाणं भारी निघलं होतं. कोणतं गणपतीच्या सिद्धनाथ कोणतं गाणं होतं कोणतं होतं दाजी. हा लहान लेकरापासून तर म्हातारी माणसं सुद्धा नाद लागली होती. कोणतं आमच्या पप्पान गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला टुकुमुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती आणला आमच्या पप्पानं गणपती. टाळ्या वाजल्या त्याच्या लागले होते का नाही. मी सहज विनोदगाव दर्शनाला गेलो. दर्शनवून येता येता मागाच दर्शनवून येता येता एक आमच्या गावचा 80 वर्षाचा 80 ग्राम तात्या रस्त्यानं चूल लागलं. चालता चालताच मग पुढे आला मागात. मी चलता चलता मग मोध्यान कुठंच नाही आपलं. मी चलत चलू लागलो. चालता चालता त्याच्या मनात कुठून आलं कुठून नाही मिळत नाही. शंकर आणि पार्वती मांडी म्हणलं तू एका गोळ्या संपल्या का काय. कोणी बी नादी लागलं होतं. कोणी बी गाणे गोड असले पाहिजे. पूर्वीच्या कविता एवढ्या गोड होत्या बाबा. धर्म शिकवणाऱ्या होत्या प्रेम शिकवणाऱ्या होत्या. पूर्वी आपल्या खेड्यामध्ये वासुदेवाच्या हातामध्ये चिपुळ्या असायच्या. एक टाळ वाजवा फक्त चिपुळ्या असायच्या आणि ते वासुदेव आपल्याला जाग करायचा. काय म्हणायचं ऐका गे दादा. वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी या जगात नाही राम दाम करी काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी पैशाचे जादूलय बागी तान्या पोगाला त्याची हाव. पैशाचे जादूलय बागी तान्या पोगाला त्याची हाव. या पैशासाठी सागी मानसा पैशासाठी सागी मानस झाले गुलाम दम कई काम वेड्या दाम करी काम वेड्या दाम करी बाय वे सब पैसे बाय वे सब पैसे दिल का साथी नहीं कोई भाई वे
पैसे के पैसे वासुदेव म्हणायचे ऐका गे बाबा, वासुदेवाची ऐका वाणी, या जगात नाही राम ग, दाम करे काम वेड्या, दाम करी काम. फक्त लोक पैशावाल्याला किंमत देतात, म्हणून आता एक गाणं निघलंय, पैसा बोलता है, पैसा बोलता है. हे पूर्वीचे गोड गाणे होते, आता हे पितळ गाणे निघाली. बाजूला गेलो कुठून, हरी मुके म्हणा, गोड बाबांना चाल म्हणली, पुण्याची गणना कोण करी, पण आगताचा अनर्थ करायचं नाही. पाठीमागं मी आळंदीला सप्ताह केला, 407 पिकं भरले, गेलो आळंदीला. काल्याचं कीर्तन झालं, आमच्या गावची शांता काकू माझ्याकडे आली, मला म्हणली मुक्को, मी म्हणलं बोल ना काकू, म्हणली वागा आम्ही आळंदीत लई वेळेस आलो, पण पुण्यात कधी फिरायला गेलो नाहीत. म्हणलं काय, म्हणले चल ना पुण्यात. गेलो पुण्यामध्ये फिरायला, शांता काकून मोठीची मोठी बिल्डिंग बघितली. शांता म्हणते गयो बघ ना किती मोठी बिल्डिंग आहे. गया म्हणली माय ह्याच्यानंच म्हणतात गय पुण्याची गणना कोण करू. म्हणलं बाई पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं, तू आगताचा अनर्थ करू नको. लोक भाषा जमत नाही तरी बघायचा प्रयत्न करतात. एकदा मी एसटीनं कीर्तनाला जाऊ लागलो, माझ्या पुढच्या सीटवर एक मराठी बाईने एक इंग्लिश बाई बसल्या. आम्ही तिघ जण अंबाजोगाईमध्ये संघच उतरलो, पण उतरल्या मराठी बाई पडली खड्यात. ते बघितलं इंग्लिश बाईनं. इंग्लिश बाई म्हणली ओ माय गॉड. मराठी बाई म्हणली तो बाप गॉड, तू माय गॉड, पण मला खड्याच्या बाई काढ. मला बाकीच्या काय घेणं नाही. चालला काय, हरी नावाचं भजन माणसानं केलं पाहिजे दादा. हरी नावाचं भजन, हरी नावाच्या भजनाचे फायदे, पुण्याची गणना कोण करी. पुन्हा अनेक फायदे सांगतो. ज्ञानोबा काय म्हणले, हरी नावाचं भजन करायचं. अमावस्याची रात्र असावा, काळा कुट्ट अंधार असावा, रात्रीचे 2:15 वाजलेले असावा, आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दारावर असावा. कळतंय ना, अमावस्याची रात्र, काळा कुट्ट अंधार, रात्रीचे 2:15 आणि एकटा सकाराम तात्या गावाच्या दारावर. सुरेश बाबा तितक्यामध्ये सकाराम तात्याच्या पुढे येऊन भूत बसावा. अनंत महाराज कोण, भूत. भूताला बघून सकाराम तात्यानं अजिबात पळायचं नाही, फक्त जागची जाग्यावर हरी नावाचं भजन करायचं. सकाराम तात्याला बघून भूत पळत येत. ताते कोण्या बदनाची ताकद आहे, हरी उच्चारणी मंत्र पै आगाध, पळे भूत बाधा भेणीत येते. ही हरी नावाच्या बदनाची ताकद आहे, म्हणून हरी नावाचं भजन केलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन सांगतो, आजकाल लेकरं संसारात जाताना पुटकून चाललेत. एखाद्याला म्हणलं लग्न करायचं का, ते म्हणते हो करायचं. कुठलचा ठेपाय दाखवा म्हणते, बायोडाटा दाखवा म्हणते, मुलगी बघायला जाऊ म्हणते, लग्न करते. लग्न करायला 2 टांगात तयार होते, पण मागात तेच लग्न केलेलं संसारात गुंतलेलं लेकरू पाग माग ताकडं आणायचं म्हणलं की असं वडीत आणावं लागायचं. उदाहरण द्यायचं झालं, गाईचं दूध काढायच्या टायमाला वासरू सोडल्यावर गायकडे लवकर जाते का कोट्याकडे लवकर वापस येते बोला. किती टांगात जाते, 2 टांगात जाते. आणि कोट्याकडे आणताना असं वडीत 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 आणावं लागते. आजकाल तसंच आहे, लेकरं संसारात जाताना 2 टांगात चाललेत, पण संसारात गुंतलेले लेकरं इकडं आणायचे म्हणले चल हवी पाटाला, चल भजनाला, चल कीर्तनाला, असे वडीत 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 आणावं लागते. बघा माता मावले हो, असे वडीत. ज्ञानोबा काय म्हणजे त्याला एवढी वडीत आणायची गरजच नाही. ते संसारातले फिट बसलंय ना, असं चिटकून बसलंय ना, त्याला एकच काम कर म्हणा, हरी नावाचं भजन. हरी नावाचं भजन केलं ना, ते संसारापासून असं तुटून पडत आहे. तुटेल भगवाने प्रपंचात, ज्ञानदेव मनी हरी जप करणे, 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 ज्ञानदेव मनी हरी जप करणे. तुटेल दगड प्रपंचाचे, ज्ञानदेव मनी हरी जप करणे, तुटेल दगड प्रपंचाचे. हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल दगणे प्रपंचाची. ही ताकद कोण्या बदनाची बोला, हरी नावाच्या बदनाची. पण हरी नावाचं भजन केलं पाहिजे. या माता मावल्या गात भजन करतात, पण कुठून भजन आणतात मिळत नाही. ह्याच्या बदनाचं एकच दोघं नाही, रातभर पाकडन काय नाही सापड. गात भजन. लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं, मलाच नाही सगळेच कीर्तन काय घरी झोपलेले होते. कुठं कीर्तन नव्हतं, काय करावं गेलो बायाच्या बदनात. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला, कोरोना
लवकर जाऊ दे ना माया बबड्याचं लगीन होऊ दे ना. म्हणलं शांता तू या बाबड्याचं काय लगीन होत नाही. सध्या बबडे एवढे बेजाग आहेत. आम्ही कुठं कीर्तनाला गेले की मग ते ठापाट्या पाय का म्हणलं आम्हीच कथा करून कीर्तन करून मेळ लावला तो काय सांगावा. पानचेट बदनं काम झालं मागाच पानचेट. तिचा अभंग झाला केलं की दुसरीनं सुरू केला. आग आग विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावून तुला हे तुझी गे आठवण लैला येते म्हणून मिस कॉल तुला देते. तू गे देवाचा आई देवन माझा नंबर करे शिव. म्हणलं शांता तू नंबर कशाला शिव करायचं म्हणली माय मागाच मला देवाचं टेटस का पिसाळ्याला कुत्र चावलं का काय म्हणलं देव कोणाकोणाचे नंबर शिव करेन. त्या मोबाईलनं बी एवढा काळ बिघडला आणि मागाच भयानक काळ बिघडलाय. पांडुदाजी मला 2-3 दिवसाखाली एक फोन येऊ लागला. हॅलो कोण बोलतय. मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतय. मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. पुन्हा तिसऱ्या दिवशी फोन केला. हॅलो कोण बोलतय. मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. त्यानं फोन कट केला. मॅच रिपीट लावला. म्हणलं भाऊ तू 3 दिवस झाला मला फोन लावायला मुकुंद मागाच गात बोलतो म्हणलं की कट करायला नेमकी तुझी अडचण काय. ते म्हणला काय नाही बाबा नेमके तुळशीचे लग्न झालेत म्हणला. मग लग्न जमलं होतं हे नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायला. मी म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होत असतं नंतर लावून बघ. त्यानं फोन कट केला. पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला. हॅलो कोण बोलतय. मी म्हणलं मी संध्या बोलते. ते म्हणला मी 3 दिवस झालं फोन लावायला कोणी मुकुंद मागाच लागायला. मी म्हणलं अहो नेटवर्क प्रॉब्लेम होता नेटवर्क प्रॉब्लेम होता. ते म्हणला मग तो तिकून का म्हणून नाही लावला. मी म्हणलं होय वा मग बॅलेन्स संपलं हो मग बॅलेन्स संपलं. ते म्हणला दमधग मी तुला आता रिचार्ज करतो. सुरेश बाबा त्यानं फोन कट केला आणि 499 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला. आणि पुन्हा 5 मिनिटांना फोन केला. हॅलो कोण बोलतोय. मी म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो. ते मला कस काय. मी म्हणलं यांचा प्रॉब्लेम एवढे बावले लेकर झाले हो मागा सध्याच्या काळात. पण ऐका हरी नावाचं भजन करा. पानचेट बदन म्हणालो तो आपण. पानचेट बदन जनाबाईनं दळण दळताना मागात भजन करावा. कोणतं ओव्या गावोनी स्वगात दासी जणीच्या घरात. सगळ्याला माहिती भजन. पहिलं जाते होते. दळण दळायचं काम कोणा मागं होतं पहिलं महिला मंडळ माग. सडा टाकायचं काम कोणा माग होतं महिला मंडळ माग. आता जातं गायलं का जातं निघून जातं निघून गेलं. सडा टाकायचं काम आता कोणा माग आलं पुरुषा माग. सकाळी उठायचं मोटर लावायची पैप घ्यायचा सडा टाकायचा आणि मग बेडरूम मध्ये जाऊन म्हणायचं गाई गकुमा बाई तुला येऊ दे दया उठ बाई 5:06 वाजले ग तो उठण्याचा पता नाही. उठ 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 विठाला एक जणीचा नाव का सकाळी झोपेतूनच उठणं. तिनं केलं ना भजन गामाच्या गाम पारी जात वाजत वांगा वांगा जात वाजत वांगा वांगा उठ रे नाव घ्याला. असे भजन म्हणल्यावर देव प्राप्त होईल का. अजिबात नाही. फक्त हरी नावाचं भजन करा दादा. हरी नावाचं भजन करायला थोडं तरी नेट लागते का. येते काही कष्ट न लागते. म्हणून हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुम्ही म्हणता ना आमच्या माग संसार आहे. संसारात सुद्धा गाऊन परमागतो तो अभंगाचं तिसरं. संसार कसा आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एक जाग हरिवीन. संसारात राहून सुद्धा परमागतो तो कसा होतो 2 मिनिटांमध्ये सांगतो. आपण कथा ऐकत आहात कोणती श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथेमध्ये शुकाचार्य महाराज कोण आहेत बाबा ब्रह्मचारी आहेत. पण श्रीमद देवी भागवत कथेमध्ये शुकाचार्य महाराजांचं लग्न झालं. कसं ऐका. व्यास महर्षीचे चिरंजीव दादा शुकाचार्य महाराजांचा जन्म झाला. मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर व्यास महर्षी जवळ गेले म्हणले शुका इकडचा बायोडाटा आलता. म्हणले कसं करायचं. शुक म्हणले बाबा मला लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. मला फक्त देव प्राप्त करायचं आहे. त्यावेळेस महाराज म्हणले ऐक. व्यास महर्षी म्हणतात शुका लग्न करून सुद्धा काय करता येतो परमार्थ करता येतो. लग्न करून सुद्धा परमार्थ करता येतो. म्हणजे कोणी केला म्हणजे बबन महाराजांनी केला नाही रे अरे जग ऐक रे. जनक राजानं लग्न करून सुद्धा परमार्थ केला. जनक राजानं केला. ऐका म्हणजे जनक राजा कुठे म्हणजे मिथिला नगरीमध्ये जनक राजा आहे. म्हणजे मला त्यांना भेटू द्या आणि मग मी संसाराचा काय करायचं निर्णय घेतो. शुकाचार्य महाराज मिथिला नगरीच्या दिशेने निघाले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करत करत मिथिला नगरीच्या दिशेने निघाली. ऐका मिथिला नगरीमध्ये गेले आणि द्वारपालानं जनक राजाच्या दारात गेल्यावर द्वारपालानं शुकाचार्य महाराजांना अडवलं. कोण आहात तुम्ही. शुकाचार्य महाराज म्हणले जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शुक आलोय. द्वारपाल आतमध्ये गेले आणि राजांना बोलले राजासाहेब कोणतरी आले मी शुक आलोय म्हणून सांगतोय. शुकाचार्य महाराजाला जनक राजा म्हणले त्या द्वारपालांना एक काम करा त्या शुकाला जाऊन सांगा जे काही सोबत आणलंय ते
टाकून द्या. द्वारपाल परत आले म्हणले शुक महाराज जे काही तुम्ही सोबत आणले ते टाकून द्या. असं झटकेल्यावानी केलं. काय नव्हतं सोबत पण झटकेल्यावानी केलं. ऐका परत द्वारपाल गेले म्हणले डबल पण तसंच म्हणतात मी शुक आलोय. म्हणले जे सोबत आणले ते टाकून द्या. शुक महाराजांना कळालं मी काय म्हणत होते मी शुक आलोय म्हणून माणसाला मीपणा नसला पाहिजे. ऐका मी शुक आलोय म्हणून सांगा. अरे त्यावर तसं म्हणल्याच्या नंतर महाराज ते आतमध्ये प्रवेश देत नव्हते. शेवटी शुका महाराजांना कळालं जा म्हणले तुमच्या राजाला सांगा कोणतरी शुक आलाय. आतमध्ये प्रवेश दिला शुकाचार्य महाराज आतमध्ये गेले. महाराज दर्शन घेतलं जनक राजाचं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर राजाला प्रश्न विचारला राजेसाहेब लग्न करून सुद्धा तुम्ही परमार्थ कसा करता हे आम्हाला सांगा. त्यावेळेस जनक राजा म्हणले सगळे गाणे वाचतील सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पण थोडी दम धरा. आमच्या गावाचा एक नियम आहे. काय नियम आहे? जो कोणी आमच्या इथं अतिथी आला आम्ही त्याला आमच्या पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा करायला लावतो. निस्ती प्रदक्षिणा नाही त्याच्या हातामध्ये पगात देतो पगातीमध्ये गच्च भरून पाणी टाकतो आणि त्याच्या मागे एकच काम त्या पगातीतला एक थेंबही पाणी खाली पडू द्यायचं नाही. चालतंय म्हणले. पगात घेतली पाणी घेतलं शुकाचार्य महाराज निघाले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करत 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 प्रदक्षिणा केली. बाबा घरी आली जनक राजाची पगात खाली ठेवली. जनक राजाला विचारलं बाबा आता सांगा तुम्ही लग्न करून सुद्धा परमार्थ कसा करता. जनक राजा म्हणले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आमचं गाव बघितलं का? कोणाला प्रश्न केला? हे जगा जड जाते है ना. ऐका जनक राजानं शुक महाराजांना प्रश्न केला तुम्ही आमचं गाव बघितलं का? शुकाचार्य महाराज म्हणले अजिबात तुमचं गाव बघितलं नाही. म्हणले तुम्ही नेमकीच आमच्या गावातून काय केली? प्रदक्षिणा केली. गाव कस का बघितलं नाही तुम्ही? म्हणले हे लोडनं मागं लावलं होतं. कोणतं? थेंबही पाणी खाली पडू द्यायचं नाही. आमचं पुरेपूर लक्ष कुठं होतं बाबा? पगातीतल्या पाण्यात. म्हणले तसंच आहे बाबा. संसार रूपी गावातून जायचं पण संसार अजिबात बघायचा नाही. जसं तुमचं पगातीतल्या पाण्यात लक्ष होतं तसं भगवान परमात्म्याच्या भजनात लक्ष द्या. संसारी असावी आसोनी नसावी आणि भजन करावे वेळोवेळा. पाण्यामध्ये राहते पण चिखल अजिबात लागू देत नाही. कवा बघा बगड्यावानी पांढरं शिपीट आहे तसं संसारामध्ये माणसानं गायचं दादा. संसार बघितला तर कसा दादा? लटकाय. किती लटकाय? खरं सांगू का संसारातलं कोणाचंच कोणावर प्रेम नसते अजिबात नसते. सगळे घुमवा घुमीचे धंदे म्हणजे संसार आहे. उगा त्या जन्माला आले म्हणून करणं नाही तर संसार लटकाय. किती लटकाय? आमचे दोघ जण नवगा बायको होते. बायको म्हणली मालक तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? ते म्हणलं लय प्रेम आहे. ती म्हणली मग तुम्ही माझ्यासाठी काय काय करता? ते म्हणलं तुझ्यासाठी मी काही करतो. ती म्हणली होय व अचानक जर एखाद्या दिवशी जर मी मेले तर तुम्ही काय करताल? ते म्हणला तसं नको बोलू. तू जर मेली ना मी येडा होतो म्हणला येडा. ती म्हणली होय व येडा झाल्यावर तुम्ही दुसरं तर लग्न करणार नाही. ते म्हणला येड्याचा काही नाही. याला म्हणायचं संसार. पुन्हा दुसरं दोघं नवगा बायको. बायको म्हणली नवगा म्हणला बायकोला होय ग तू माझ्यावर किती प्रेम करते? ती म्हणली लय प्रेम करते. ते म्हणला तू माझ्यासाठी काय काय करशील? ती म्हणली तुमच्यासाठी मी सगळ्या जगाला भांडते. म्हणली सगळ्या जगाला. नवगा म्हणला मग सकाळ संध्याकाळ तू मला का म्हणून भांडायली? म्हणली मी तुमच्यात तर जग बघते. याला म्हणायचं संसार. अशा बाया बोलत्यात बाबा. किती वाजनार असू द्या किती कीर्तनकार असू द्या किती गायक असू द्या. घरी जाऊन म्हणायचं अशी चाल म्हणली. ती म्हणते गप बसा तुमच्या चाली सगळ्या माहितीत. घरी गेल्या म्हणायचं असा पकवाद वाजला. ती म्हणते गप बसा तुमच्या थापी सगळ्या मला माहितीत. आणि म्हणायचं काय आज मोठा हाय घातला? ती म्हणली गप बसा किती जरी मोठा हाय घातला तुमचं भांडवल काय मलाच माहिती. किती मागास संसारामध्ये किती करा सगळ्या मागास काय अवघड खेळ. आमच्या इथं दोघं जण नवगा बायको कापूस येचू लागली. कापूस येताना बायको म्हणली होय वा मालक आपण एखाद्या दिवशी मग हाय ना. ते म्हणला येते नाही गुरु आले अवतार एक ते पामग जीव किती आया हे सुजायगा राजा गंक फकीर जन्म आले बाळ त्याची वाट पाय काळ. उत्तम बाबांनी पाठांतर होतं. नवदा प्रमाण दिली माता गेला मागायचं. नवदा प्रमाण दिली. बायको म्हणली माय आपल्याला मागायचं. नवगा म्हणला मागायचंय. बायको म्हणली होय व मालक आपण जर मेलो आपण मेल्याच्या नंतर तिथं आपल्या सेवेला कोण राहणार? नवगा म्हणला रात्रंदिवस भजन केले. म्हणला खेडुड्याचा सप्ताह झाला की पोहे टाकलीचा. पोहे टाकलीचा झाला की म्हणला इंगळे बोळगावचा. इंगळे बोळगावचा सप्ताह झाला की म्हणला सागोळ्याचा. रात्रंदिवस मी काय केलं? म्हणला भजन केलंय. मी जर मेलो ना मया सेवेला गंबा गाणार. म्हणजे कोण गाणार? गंबा. बायको म्हणली तुमच्या सेवेला गंबा. म्हणल्या माझ्या सेवेला कोण गाणार? नवगा म्हणला खरं सांगू का? म्हणली खरं सांगा. राग येणार नाही? अजिबात येणार नाही. नवगा म्हणला तुझ्या सेवेला माकड.
काय म्हणलं बायकोला, तुझ्या सेवेला माकड. बाई 5 मिनिटं गप बसली गप बसली गप बसली आणि म्हणली काय माय माया नशिबाला तर खाली माकड वगैरे. अशा बोलत त्या तान तान वाटते च्या तू मसाला जावा घरी येऊत नाही. पण संसाराचं एकच काम आहे, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. सुरेश बाबा तुम्ही म्हणता तू एवढं कसं काय बोलायला, 6 महिन्याचा अनुभव आहे. विठाला विठाला मागाचा. अशा बोलत यात अशा 2 जण नाव का बायको होती. बायको म्हणली मालक तुम्हाला झाडावर चढता येते का. ते म्हणला खरं म्हणावं ते काम सांगेन काहीतरी. ते म्हणला मला अजिबात झाडावर चढता येत, अजिबात झाडावर चढता येत नाही. तसं म्हणल्याच्या नंतर बायको म्हणली तुम्हाला झाडावर चढता येत नाही, मग तुमच्यापेक्षा माकडं बघ म्हणे. काय तुमच्यापेक्षा माकडं बघ. तसं म्हणल्याच्या नंतर नवऱ्याला अपमान वाटला. नवरा म्हणला नाही नाही मला झाडावर चढता येते. म्हणली मग तुमच्यात माकडात काय बदल आहे. याला म्हणायचं संसार. पण या लटक्या संसारात सुद्धा काय होते बाबा, भजन संसारी असावी आसुनी नसावी, भजन करावी वेळोवेळा. तुम्ही म्हणता एवढ्या 7 टक्के का म्हणून म्हणायला. ही सध्याच्या काळामध्ये कीर्तनकार झालं ना बाबा, 4 काम असतील. कोणते. तुमच्या दोघाला वाटते कीर्तनकार तालात असावा, गायकाला वाटते कीर्तनकार स्वरात असावा, जे असे महाराज वयस्कर मंडळ आहे ना त्याला वाटतं फक्त देवाचं सांगावा, आणि जे तरुण मित्र मंडळ आहे त्याला वाटतं विनोद चालावा. 4ही कामाला सांभाळून घेणारा कोण आहे बाबा, कीर्तनकार आहे. बाई जर स्वयंपाकाला बसल्या त्याच्या मागे 4 कामं. कोणते. काटवटीतली भाकर थापली पाहिजे, तव्यावरची पलटली पाहिजे, पुडी लावलेली फिरली पाहिजे, आणि सरपण बरोबर लोटण्यात आलं पाहिजे. नाही तर काटवटीतली मोडली, तव्यावरची चिटकली, पुडी लावलेली पेटली, सरपण खुटांबर जळतून बाई तंबाखूला लावते चुना. काय उपयोग आहे का, अजिबात नाही. कीर्तन काय कीर्तन सांगायतला लोक डुकल्या द्यायतले त्याला किंमत नाही. लई जड ज्ञान सांगण्यापेक्षा मोकळं करून मागायचं असं सोपं करून सांगितलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणले संसारात राहून सुद्धा परमार्थ होतो. केला कोणी, पांडवाने परिणाम. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारकेचा गाणा पांडवा घरी. पांडवाने परमार्थ केला, पण मागा जगाचा मालक कोणाच्या घरी गेला, पांडवाच्या. आता खरं सांगा पांडव घराणा कसा होता बोला. लग्नाचे अगोदर लेकरं बाळ कुठं झाले, पांडव घराण्यात. कोणती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं, प्राणप्रिय जीवलक मित्र, प्राण सखा हृदयस्थ. मित्र 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 म्हणायचं, शेवटी मित्राचीच बहीण पळून न्यायची. कुठं घडलंय, पांडव घराण्यात. कृष्णाची बहीण अर्जुनाने पळून नेली. दादा खरं सांगा, बहीण पळून नेल्यावर त्याच्या घरी गेलो असतो का त्याला उभं कापलं असतं, उभं कापलं असतं. पण तरी कृष्ण परमात्मा त्याच्या घरी गेला. द्वारकेचा गाणा का हो का, नेमकं काय केलं. पाहते पांडव अखंड वनवासी, पवित्या देवासी आठवे ऐका. पांडवाला रात्रंदिवस वनवास होता, पण तरी भजन सोडलं नाही. म्हणून द्वारकेचा गाणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. धावत्या आगामध्ये अभंगाचा अर्थ. नियमाप्रमाणे पांडुरंग परमात्म्याचं भजन. सगळेजण हातावर घ्या, सगळेजण पाठीमागचे वाट्यावरचे सगळे सगळ्या. रतन पांडुरंगा तुमले हरे का नाम, विठ्ठल पांडुरंगा 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 तुमले हरे का नाम, विठ्ठल पांडुरंगा तुमले हरे का नाम, विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा,
में नका गाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रघुमाई जय 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 गोपाल रघुमाई जय 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 गोपाल रघुमाई देवाची यद्वागी उभाक्षण बघी त्याने मुक्तीच्या गेसा दिल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी धावते जगामध्ये अभंगाचा अर्थ झाला. जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या. पहिली गोष्ट, मुलाला संस्कार लावा. सध्याच्या काळामध्ये संपत्ती कमवण्यापेक्षा संतती चांगली कमवा. काय काय खेड्यामध्ये आपल्याला उदाहरण असे बघायला भेटते. बापानं एवढी संपत्ती कमवली पण पोरग पेताडं निघलं सगळी गमवली. म्हणून महाराज ऐका, मुलाला संस्कार लावा. ऐका, संताला वाटत असेल हे समाज बिघडू नये त्याच्यासाठी संत नीट वागले पाहिजे. शिक्षकाला वाटत असेल आपला विद्यार्थी बिघडू नये त्याच्यासाठी शिक्षकानं नीट वागलं पाहिजे. आणि माय बापाला वाटत असेल आमचा मुलगा बिघडू नये त्याच्यासाठी माय बापानं नीट वागलं पाहिजे. संत नीट वागले समाज नीट वागतो, शिक्षक नीट वागला विद्यार्थी नीट वागतो, आणि माय बाप नीट वागले लेकर नीट वागत येत. आजकाल झाले काय, बापाकडे चुना तंबाखू मागास, बापाकडे चुना आणि पोगाकडे गायच्या. सध्याच्या काळात मागास हल्ली व्यसन भाग वाढले. म्हणून बाप जसा बापच झुलत यायला मग लेकर काय करतील मागास. म्हणून बापानं सुद्धा नीट वागलं पाहिजे. आपला मुलगा जर चांगला निघावा वाटत असेल मागास काय काय आपण आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे. दादा ऐका, छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार दिले माझ्या जिजामातानं. तसंच बोलायचं झालं, जगांगे पाटलाला सुद्धा संस्कार दिले दादा त्यांच्या आईनं. दादा आईनं. आज आपण एवढा जगांगे पाटलाचा जे काय करतो दादा का करतो. ऐका, फक्त जगांगे पाटलाला त्यांच्या आईनं संस्कार लावले म्हणून मागा त्यांचा जे काय आहे. आजकाल लोक कोणालाही डोक्यावर घ्यायला तयार नाहीत. सध्याचा काळ समाज कलियुग आहे महाराज, आणि त्यातली त्यात पाटील लोक तर कोणाला डोक्यावर घेत नाहीत. का म्हणून कडक कपडे द्यायचे तर ते त्याला दुसऱ्याला डोक्यावर कशाला घ्यायचे. पण तरी पण आपण जयगंगे पाटलाचा एवढे जे काय करतो का. फक्त आतापर्यंत याच्या अगोदर आंदोलन पुष्कळ झाले, याच्या अगोदर मागाट्या आरक्षणासाठी खूप पुष्कळ प्रयत्न केले, पण जगांगे पाटलानं सगळा मागाटा समाज एक करायचं काम फक्त जगांगे पाटलानं केलंय. त्यांना डोक्यावर घेतलं. ऐका, एक मिनिट सांगू का, डोक्यावर लोक कोणाला घेत नाही. ज्यानं सगळी एकी केली का त्याला लोक डोक्यावर घेतात. 2 मिनिटांमध्ये उदाहरण देतो. एकदा मी कपडे शिवायला टेलरकडे गेलो, आणि टेलरकडे गेल्याच्या नंतर कापड टेलरकडे दिलं. सुरेश बाबा, त्या टेलरनं माझ्या डोळ्यासमोर कात्रीनं कापड फाडलं. कात्रीनं कापड फाडलं, आणि फाडल्याच्या नंतर जी कातर होती का ती त्याच्या पायाखाली घेतली. घेतल्याच्या नंतर ऐका दादा, 2 रुपयाची सुई काढली, त्या सुईनं ते कापड जोडायचं काम केलं, आणि तीच सुई आपल्या डोक्याच्या टोपीमध्ये खुपसली. मी प्रश्न विचारला, दादा एवढी मोठी कातर असताना तुम्ही पायाखाली घातली आणि इतकुशी सुई तुम्ही डोक्यामध्ये टोपीमध्ये खुपसली का हो दादा. त्या मागात त्या टेलरने एवढं गोड उत्तर दिलं. ऐका, टेलर म्हणला, बाबा या कात्रीनं कापड फाडायचं काम केलं म्हणून तिला कुठं घेतलं, या 2 रुपयाच्या सुईनं कापड जोडायचं काम केलं म्हणून तिला डोक्यावर. तसंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा माणसं होते, आणि जगांगे पाटलाच्या काळामध्ये सुद्धा कोण दादा माणसं आहेत, तरी सुद्धा जगांगे पाटलालाच का डोक्यावर घेतलं. काही लोकांना माणसं तोडायचं काम केलं म्हणून पाया खाली तुडवलं. जगांगे पाटलानं सगळा समाज एक केला म्हणून आज त्यांना आपण डोक्यावर घेतलं. म्हणून महाराज फक्त संस्कार लावा. जसे की छत्रपती शिवाजी महाराजाला जिजामाताने लावली आणि स्वराज्याची स्थापना झाली. कितव्या शतकामध्ये ऐका दादा, 16व्या शतकात एक तागा चमकला माझी जाऊच्या पोटे, सूर्य उगवला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला. गडावरती राजा शिवाजी जन्मला. गडावरती राजा शिवाजी जन्मला. हात बघा, हात काळी कळू द्या पाठीमध्ये पोयटा गेला सप्ता सुये, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सुये करू द्या. 16व्या शतकात एक तागा चमकला माझ्या जाऊच्या पोटे, सूर्य उगवलो. शांत बसा, आता खाली बस. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी गडावरती
राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला बऱ्याला माझ्या राजाचे डान्स ऐका दादा ऐका अरे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली 8वा पगड जाती एकत्र बसवायचं काम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना केलं जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना पाऊस मामा कळते कापत होता तसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की अफजल खान कापत होता बऱ्या माझ्या राजाचे दास्ते सोळाव्या शतकात एक तारा चमकला माझी गावच्या पोटी शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला शिवनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला सोनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला सोनेरी गडावरती राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला राजा शिवाजी जन्मला छत्रपती शिवाजी महाराजाला पण काय काय जुन्या माणसाला हे पटत नाही एका जागेवर कीर्तनाला गेलो एक वयस्कर बाबा माझ्याकडे आले म्हणले बाबा कीर्तनाचा नियम आहे म्हणले जेणेकरून मूर्ती ठसावी श्री हरीची आईशी कीर्तन मागत आहे संतांच्या घरची तुम्ही शिवाजी महाराजाचा पोवाडा कीर्तनामध्ये म्हणला तुमचे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी बाबाला उत्तर दिलं म्हणलं बाबा माझे छत्रपती शिवाजी महाराज जरी देव नसले आज जो देवळातला देव आहे तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे म्हणून एक सांगू त्या देवाच्या नंतर दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती चोबा जन्मला शिवनेरी पगा चोबा जन्मला राजाचा अधिपती सगळ्या राजाचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती ऐका छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले दादा म्हणून आज आपण देव मानतो दादा देव म्हणून मागाच मुलाला संस्कार लावा आजकाल संस्कारच राहिले नाही हो बाबा आमच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये कुल्फीचा गाडा आला 5 रुपयाला कुल्फी एक पोरग गेलं म्हणलं बाबा कुल्फी दे त्यानं कुल्फीवाल्याला कुल्फी दिली 1 दिली 2 दिली 3 दिली 4 दिली 5 दिल्या अशा 5 कुल्फ्या खाल्ल्या त्यानं 5 रुपयाला एक 5 25 रुपये झाले कुल्फीवाला म्हणला ए पिंट्या मग 25 रुपये दिनं ते पोरग वापस वळालं म्हणला हे बघ मवा बाप म्हणला खायचा प्यायचा लाड पैसे म्हणलं की टपूच आता त्या कुल्फीवाल्याला काय करायचं मागास संस्कार नसल्यामुळे परिणाम संस्कार लावा व्यसनाच्या आधीन जाऊ नका दादा दारू गांजा मद पियागू अक्कल गुंगो जाते आजकाल मुली भेटणच ना बरोबर आहे ना फक्त सध्याच्या काळामध्ये मुलीच्या मायबापाचं एक ध्येय माझ्या मुलीच्या मायबापाचं एक ध्येय काय मुलाला काही का नसणं फक्त निर्व्यसनी पाहिजे दादा फक्त निर्व्यसनी म्हणून एकच सांगतो पोरं म्हणते नाचले पोराची बेजारी मुलीची बेजारी झाली पाहिजे असं पोरानं वागलं पाहिजे दादा असं वागलं पाहिजे फक्त मुलांना दादा संस्कार लावा व्यसनाच्या आधीन जाऊ नका आई वडिलाची सेवा करा झोपत असताना 2 व्यक्तीची आठवण काढून झोपा सीमेवरचा जवान आणि माझा बळीराजा जवानाची आठवण काढून झोपलं पाहिजे जवानाचे एवढे उपकार आहेत दादा छातीमध्ये गोळी पडलेली असावा जवान खाली कोसळलेला असावा तरी जवानाच्या मुखातून शब्द निघतो कर चली हम बिदा जानता साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों ओ हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए
हे सीमेवरच्या जवानाचे उपकार आहेत. जवानाची आठवण काढून झोपा, बळीराजाची आठवण काढून झोपा. सध्याच्या काळामध्ये बळीराजा आत्महत्या करतो. आत्महत्या करू नका. छोटी मुलगी आपल्या बापाला विनंती करते, बाबा गोग मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. गोग मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या जातीला आवो न बाबा जग खाऊ नका. तुमच्या जातीला आवो न बाबा जग खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, मुंड्या वाचून जमन काय. आली लग्नाला लाडाची ताई, मुंड्या वाचून जमन काय. असेला जग होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. असेला जग होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढायला बाग खाऊ नका. गोग मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. गोग मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. नका 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 नका. तुमच्या जातीला आवो न बाबा जग खाऊ नका. तुमच्या जातीला आवो न बाबा असं. फक्त आत्महत्या करू नका. मुलाला संस्कार लावा. बस सेवेला इथं पाहू नका. एखादा अपशब्द गेला असेल बोलले लेकुरे वेळे वाकुडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. सगळे थोर महात्मे आपण उपस्थित. काही एखादा अपशब्द गेला असेल माझी मला परत देऊन टाका. ज्याला महाराज मुलगा नाही त्यानं मुलगा समजा माफ करून टाका. ज्याला एक आहे त्याने दुसरं समजा, ज्याला दोन आहे त्याने तिसरं समजा, ज्याला तीन त्याने चौथं समजा, ज्याला चार आहे त्यानं पाचवं समजा, ज्याला कोणीच नाही त्यानं पहिलं समजा. तुमचं सगळं महिनावचं करून द्या. तुम्ही म्हणताना आळपण चांगले चॅप्टर दिसायले. तसं काय नाही दादा. विनोदाची कथा गोड लागे. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे. एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजून घ्या. घ्या दादा घ्या. सप्ताहाचं नियोजन महाराज सुंदर आहे. आणि एक बोलू का, सध्याच्या काळामध्ये जी परमार्थामध्ये गरज आहे का ती आपल्या गावामध्ये आहे. कोणती? फक्त तरुण मित्र मंडळ. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे. आजकाल तरुण मुलं परमार्थाकडे येत नाहीत दादा, पण तरुण मुलं आले पाहिजे. आणि तरुण मुलाला एक सांगणे, जवानी आहेत तरुण, काळ पाहतोय वरून. काळाच्या नुसार सगळ्यांना जायचंय मरून. मेल्याच्या नंतर हे घडतेन वरून वरून, पण तुला टाकते न पुरून. मग घे न परमार्थ करून, हे जन्म नाही पुन्हा फिरून. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. अशा पद्धतीने सुंदर नियोजन केलं. पांडुदाची मूळ गावामध्ये येण्याचा योग आला. सुंदर आपले सुरेश बाबा असतील, अनंत महाराज असतील, सर्वजण, अशोक महाराज, बबन महाराज, विठ्ठल महाराज, उत्तम बाबा असतील, सर्वजण उपस्थित आहेत. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. सेवेला येतच पूर्ण राम ज्ञानेश्वर मावली.